बिग बॉसच्या घराचा मेन असतो तो होस्ट असतो आणि यंदा पुन्हा एकदा 5व्या सीझनप्रमाणे 6व्या सीझनमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये काम केलेलं आहे. तर आम्हाला त्यावेळेचा एक किस्सा काही सांगाल का, की काय त्यावेळी तुमचं बॉन्डिंग होतं आणि आता तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये जाताय, रितेश सर होस्ट आहेत. तर कशी तुमची आता यामध्ये बॉन्डिंग पाहायला मिळेल? रितेशला मी रितेश बरोबर प्रोजेक्ट केला आहे ग्रेट ग्रँड मस्ती आणि तेव्हा आमची केमिस्ट्री खूप चांगली होती. रितेश खूप फ्रेंडली आहे, खूप चांगला आहे आणि रितेश खूप हेल्पफुल पण आहे. तर सेटवर तर ऑफकोर्स इट वॉज व्हेरी फन कारण मस्तीच्या सेटवर एवढी जणं होती, 3 हीरोज होते आणि आय थिंक माझी जी केमिस्ट्री होती ती रितेश बरोबरच होती. तर आय थिंक मी आता रितेशला खूप सीरियस रूपामध्ये बघणार आहे बिग बॉस मराठीमध्ये कारण मी रितेशला खूप फन मूडमध्ये बघितलं आहे आणि ऑफकोर्स ते भाऊ बनून येत आहे तर मला माहीत नाही की मला त्यांना भाऊ बोलायचं आहे की नाही. का भाऊ का नाही म्हणायचं? अब मी रितेशला विचारेन की मला तुला भाऊ बोलायचं आहे की नाही. ओके. जसं विकेंडचा वॉर असतं तसं आपल्या बिग बॉस मराठीमध्ये भाऊचा धक्का असतो. हो. म्हणजे तुम्ही आठवड्याभरात काय करता ते सगळ्यात तोंडी परीक्षा त्या भाऊच्या धक्क्यावर असते. हो. तर तुम्ही कितपत प्रिपेअर आहात भाऊच्या धक्क्यासाठी? मला भाऊचा धक्का नको. मला भाऊचा भाऊचं प्रेम हवं, भाऊचा धक्का हां, नको. मला भाऊचा धक्का नको, मला भाऊचं प्रेम पाहिजे आणि आय थिंक तेच थोडं सॅड वाटतंय ना जेव्हा कोण धक्का कोण देतो. हां, जेव्हा ते एक धक्का बसतो तर आणि जेव्हा तुम्ही कोणाला ओळखत आहे आणि तेव्हा त्याच्याकडनं येते तर इट्स लाइक ओह माय गॉड आता हे कसं हँडल करायचं. तर ते एक आहे. बट मी एक्स्पेक्ट करते की रितेश विल बी सॉफ्ट अँड स्वीट. आणि आय थिंक बिग बॉस मराठीमध्ये मी व्हायलन्स काही करणार नाही आहे. आय होप कंटेस्टंट थोडे सिव्हिलाइज्ड असेल. ओके. शेवटच्या काही प्रश्नांकडे येऊयात. जसं हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खान होस्ट आहे. हो. जसं मराठी बिग बॉसमध्ये 2 होस्ट झालेले आहेत आतापर्यंत. हो. एक महेश मांजरेकर सर आणि एक आपले भाऊ म्हणजेच रितेश रितेश देशमुख. देशमुख सर. तर तुम्हाला मराठीमध्ये कोणाचं होस्टिंग सर्वात जास्त आवडते? आय थिंक जे मिस्टर महेश मांजरेकर आहे ते खूप सीनियर आहे आणि इनफॅक्ट माझे जे वडील आहे आणि ते मिस्टर मांजरेकर माझे डॅड जे पोलीसमध्ये होते त्यांचं काम केलं आहे पासपोर्टचं हे तर तशी ओळख आहे आणि ओळख पण आहे. तर त्यांचं जे होस्टिंग होतं ते खूप चांगलं होतं, खूप सिरियस होतं आणि ते खूप सॉलिड ॲक्टर आहे महेश मांजरेकर आणि खूप रिस्पेक्ट आहे. आणि रितेश देशमुख तर माझे को ॲक्टर राहिले आहे. तर ते एक फ्रेंडशिपसारखं आहे. बट आय थिंक आय प्रिफर रितेश ओन्ली.